जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची तुफान बेटिंग, शेतातील उर्वरित पिकेही मातीमोल. कपाशीसह मका पिकाला मोठा फटका, शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली. नाशिकमध्ये मालेगावातील रस्त्यावर पुन्हा मोकाट जनावरे, महापालिकेची कारवाई थंडावल्याने जनावरे रस्त्यावर. नंदुरबारमध्ये चरडमाळ घाट दुरुस्तीच्या तिढ्यात सुटला, वन विभाग देणार जमीन, 8,000 चौरस मीटर जागेचे हस्तांतरण अपेक्षित. रस्ता दुरुस्तीसाठी 18 कोटींचा निधी मंजूर. धुळे जिल्ह्यातील 42,000 शेतकऱ्यांना मिळाली 10 कोटी रुपयांची मदत. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा बसला फटका, शासनाकडून 10 कोटी 22 लाखांची रक्कम प्राप्त. अहिल्यानगरमध्ये शिर्डीत 80% स्थानिकांना रोजगार मिळणार, उदय सामंत. कौशल्यवर्धिनी केंद्र ITI इमारतीचे भूमिपूजन. जळगाव जिल्ह्यातील 40 गावला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध, मंगेश चव्हाण. नाशिक येथून नमोकार तीर्थमार्गे सटाणा मांगी तुंगी ही ST बससेवा सोमवार दिनांक 3 पासून सुरू होत आहे. या सेवेच्या प्रारंभामुळे जैन समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नंदुरबारमध्ये तळोदा तालुक्यातील रोजवा पुनर्वसन शिवारात नाल्यात बुडून दोघींचा झालेला मृत्यू हा वाळू काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळेच झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. धुळे जिल्ह्यात डॉक्टरांनी प्रेमाने वागावे अन्यथा गय नाही, हिरेतील प्रशिक्षणार्थी डॉक्टर व कर्मचाऱ्यांबाबत तक्रार, बैठकी घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन, प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील बोदेगाव येथे आमदार खासदारांनी OBC आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके. बोदेगाव येथे OBC मेळावा. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे ज्ञानोबा तुकारामच्या गजरात कोथळी व मुक्ताईनगर दुमदुमले. कार्तिकी वारी निमित्त हजारो भाविकांची घेतले दर्शन, दिवसभर कार्यक्रम, भाविकांसाठी फराळ वाटप. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कार्तिकी एकादशी निमित्त हरिनामाच्या गजरात प्रभात फेरी. नंदुरबारमध्ये खरीपानंतर रब्बीवरही निसर्ग प्रकोपाची भीती, सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसामुळे यंदाचे रब्बी हंगाम लांबणीवर पडणार, वेळापत्रक कोलमडले, उत्पादन घटणार. अहिल्यानगरमध्ये हवामान बदल, मोबाईल व्यसन अन AIच्या माणसाला धोका, सत्यजित भटकळ. स्नेहालयात पुस्तक प्रकाशन. जळगावमध्ये पारोळा शहरातील शिव कॉलनी परिसरात 1.5 वर्षाच्या बालक पोर्चमध्ये खेळत असताना इलेक्ट्रिक स्कूटर चार्जरच्या शॉक लागल्याने बाळाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कार्तिकी एकादशी निमित्त विठुराईला दुग्धाभिषेक, प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात वारकरी लीन. नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यातील वडगावमध्ये रब्बी हंगामातील हरभरा गहू बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, गाव बैठकीत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात 30 गावांसाठी घंटागाड्यांचे लोकार्पण, पालकमंत्री जयकुमार रावल यांची संकल्पना. संभाजीनगर महामार्गाची दुरुस्ती संथ गतीने, एकरी वाहतुकीने होते वाहतूक कोंडी, खड्ड्यात हरवला रस्ता, वाहनधारकांची कसरत, प्रवाशांची हाडे खिळखिळ. जळगाव जिल्ह्यातील 40 गावात यंदा सरासरीपेक्षा 222 मिमी अधिक पाऊस, रब्बी हंगामासाठी मशागतीची कामे रखडली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात यंदा 12,775 हेक्टर रब्बी पिकांचे उद्दिष्ट, बदलत्या हवामानामुळे यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अनेक पातळ्यांवर कोसळीचा ठरणार. नंदुरबारमध्ये देवदेश धर्मासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, रांजणी येथे समाधान महाराज बोजेकर यांचे आवाहन. प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, रेल्वेत आता डायबेटिक फूड मिळेल, मधुमेहाच्या रुग्णांना दिलासा. देशातील लांब पल्ल्यांच्या प्रमुख रेल्वे गाड्यांमध्ये सुरू झाली सुविधा. अहिल्यानगर जिल्ह्यातील विठाई नगरात गटार गंगा, रहिवाशांचे जगणे मुश्किल, नगरपंचायत प्रशासनाची तक्रारी करूनही दुर्लक्ष. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात रविवारी तुळशी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. दबपिपरी गावात मांडण्यात आलेली तुळशीची पूजा. नाशिक जिल्ह्यातील चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कामगारांसाठी शिबिर, शिबिरात लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र मंजूर असूनही सुरू नाही, नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागतो कापूस. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बोगस बियाणामुळे 50 एकर क्षेत्रातील कापसाचे पीक वाया, शेतकऱ्यांची कंपनीवर कारवाईची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे कापूस खरेदीत काटामारी, शेतकऱ्यांच्या संताप, सूचना नवे अंमलबजावणी करा. राहुरीत बैठकीत गरमागरम चर्चा, पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे आयोजित श्रीराम रथोत्सवाला लोटलेली भक्तांची गर्दी. महाविस्तार AIF वापरात नाशिक जिल्हा राज्यात प्रथम, मालेगाव तालुका जिल्ह्यात अव्वल, विविध गावात कृषी विभागाची जनजागृती. नंदुरबारमध्ये ना मोफत हवा पाणी ना गुणवत्ता चाचणी, पंपावर नियम वाऱ्यावर. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर सुविधांचा अभाव, चालकांसह प्रवाशांमध्येही नाराजीचा सूर.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, काँग्रेसचे निरीक्षक राजाराम पानगव्हाण यांचे आवाहन. अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाकडे 250 इच्छुकांचे अर्ज. जगताप महापालिका निवडणुकीसाठी चाचपणी. जळगावमध्ये चोपडा धरणगाव मार्गे जळगाव बससेवा बंदच, प्रवाशांचे हाल. पावसाने केली एकेरी रस्त्यांची वाताहत. खासगी वाहनांमधून जादा भाडे देऊन केला जातोय प्रवास. नाशिकमध्ये ओबोला धरल्याच्या मनात राग, युवतीचे डोके दगडावर फोडले, हल्लेखोराला ठोकल्या बेड्या. नंदुरबारमध्ये संत नामदेव महाराज जयंती उत्सव नंदुरबारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील दहिवल येथे आंबळी येथील श्री कन्हैयालाल महाराज यात्रोत्सवाला सुरुवात. कार्तिकी एकादशी निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन. लाखो रुपयांची पहिल्याच दिवशी उलाढाल. अहिल्यानगर जिल्ह्यात महापालिकेत डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा बसवा, आंबेडकरी समाजाची मागणी. प्रशासनाला दिले निवेदन. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे बातखेडा येथील मजुराने मंजुरी बंद झाल्याने आर्थिक तणावातून आणि पत्नीच्या आजारपणाच्या ओझ्याखाली गळफास लावून आत्महत्या केली. लक्ष्मण चिंतामण बिल वय 34 असे या मजुराचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आजपासून जानेवारीत पालकांचे शाळा बहिष्कार आंदोलन. शिक्षक बदली धोरणाविरोधात भूमिका. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील जयनगर ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात धुळधारणी करण्यात आली. त्यामुळे हिवाळ्यात पावसाळ्यासारखे वातावरण असल्याने नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार. धुळे जिल्ह्यातील शिरपुरात थेरपी शिबिराच्या 250 रुग्णांनी घेतला लाभ. तपनबाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आयोजन. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहतीसाठी पुढील आठवड्यात बैठक. मंत्री सामंत. दिवंगत कांताबाई सातारकर पुरस्काराचे वितरण. जळगावमध्ये नव्याने तयार झालेले एरंडोल येवला या राज्य महामार्गावरील गुडे गावाजवळ असलेल्या लवण नाल्यावरील फरशी पूल जीर्ण झाला असून पुलावर मोठमोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे हा धोकादायक पूल नव्याने बांधण्याची मागणी करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील जळगाव नेऊर येथे उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार. मुसळधार पावसाने घरगुती बियाणे संपुष्टात. सीडच्या बियाण्यामध्ये झाली भरसाट वाढ. नंदुरबारात दीनदयाल चौकात बसवण्यात आलेले तुळशी वृंदावन शिल्पाला कार्तिकी एकादशी निमित्त आकर्षकरित्या विद्युत रोषणाई करून सजवण्यात आले होते. त्यामुळे हे शिल्प लक्ष वेधून घेत होते. धुळे शहरासह तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयामध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकता दिनाच्या माध्यमातून विद्यालयात देशभक्ती, एकात्मता आणि एकतेचा संदेश दिला गेला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जिरुवे जिल्हा परिषद गटाच्या गड राखण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात या आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.